नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मुंबई उच्च न्यायालय वाहन चालक या संदर्भाबद्दलचे जे क्वेश्चन आहेत, ते संभाव्य क्वेश्चन येऊ शकतात, या संदर्भाबद्दलची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करूया। यामध्ये लक्षात ठेवा की चिन्ह आणि त्याचे नेमके अर्थ काय आहेत याबद्दलची माहिती आपण पाहू। लक्षात ठेवा की रस्त्यावरील सूचना आणि त्याचे चिन्ह जे आहेत तर ते नेमकं काय दर्शवतात, म्हणजे सूचनात्मक चिन्ह चालकाला पुढील रस्त्याच्या परिस्थितीबद्दल काय करतात, सावध करतात आणि ही चिन्ह सहसा त्रिकोणी आकारात असतात। उदाहरणार्थ तीव्र उतार, धोकादायक वळण हे अशा पद्धतीचे आपल्याला असतात। आता लक्षात ठेवा की खाली दिलेलं वाहतूक विषयक चिन्ह हे काय दर्शवतं, तर लक्षात ठेवा की चित्रामध्ये पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की हा काय तीव्र उतार आहे, म्हणून आपल्याला हे याच्यातून अर्थ अन्वय अर्थ लावता येतो। म्हणजे लक्षात ठेवा की गाडी खाली घसरताना दाखवली असल्या त्याचा तीव्र उतार आहे असा त्याचा अर्थ होतो आणि अशा वेळी गाडीचा योग्य जे वेग आहे तर ते नियंत्रित ठेवणं हे आवश्यक आहे। आता लक्षात ठेवा की हे जे चिन्ह दिलंय ते याच्यातून काय अन्वय देतो, वर्तुळात 50 लिहिलंय, हे चिन्ह काय दर्शवते, तर लक्षात ठेवा की कमाल वेग मर्यादा ही 50 किमी प्रति तास असावी, हे त्याच्यातून अन्वयार्थ निघतो। त्याच्यानंतर लक्षात ठेवा की हे 50 किलोमीटर प्रति तासापेक्षा जास्त वेगानं वाहन चालवू नये असं दर्शवतं आणि हे अपघाताचं प्रमाण कमी करण्यासाठी अशा पद्धतीचं ते लावलं जातं। त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फास्टॅग प्रणालीचा वापर कुठे केला जातो। आता लक्षात ठेवा की फास्टॅग प्रणालीचा वापर हा कुठे केला जातो, तर तो टोल नाक्यावर ह्या फास्टॅग प्रणालीचा वापर हा केला जातो। म्हणजे फास्टॅग प्रणाली टोल नाक्यावर स्वयंचलित टोल फ्री फी भरण्यासाठी केला जातो। यामुळं इंधनाची बचत होते आणि टोल नाक्याचा देखील वेळ हा त्यातून वाचतो। मोटार वाहन अधिनियम 1988 नुसार धोकादायक रीतीनं वाहन चालवणं ही तरतूद कोणत्या कलमात केलेली आहे, तर लक्षात ठेवा मोटार वाहन अधिनियम म्हणजे हे जे कलम 184 आहे तर त्यामध्ये आपल्याला त्याच्यात तरतूद केलेली दिसते। म्हणजे कलम 184 मध्ये धोकादायक पद्धतीने वाहन चालवल्यास होणाऱ्या शिक्षेची तरतूद आहे। यामध्ये दंड आणि कारावासाची शिक्षा देखील असू शकते। नेक्स्ट आहे शिकाऊ चालक परवान्याची वैधता किती असते, अर्थातच ती 6 महिन्याची असते। हा एक मुद्दा लक्षात ठेवा। म्हणजे लर्निंग लायसन्सचा कालावधी साधारणतः किती महिन्याचा असतो, 6 महिन्याचा असतो। 30 दिवसानंतर तुम्ही पक्क्या लायसन्ससाठी काय करू शकता, अर्ज करू शकता। राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह कोणत्या महिन्यामध्ये असतो, तर तो जानेवारी महिन्यामध्ये असतो। हा एक भाग लक्षात ठेवा। म्हणजे रस्ता सुरक्षा सप्ताह वर्षाच्या म्हणजे सुरुवातीला म्हणजे जानेवारी महिन्यात साजरा केला जातो आणि जनजागृती करण्यासाठी हा सप्ताह महत्त्वाचा असतो। परिवहन वाहन कसं ओळखायचं, तर लक्षात ठेवा की परिवहन वाहन हे त्याच्या वाहनाच्या नंबर प्लेटवरून आपण ही ओळखतो। म्हणजे खाजगी वाहनाची नंबर प्लेट ही कशा कलरची असते, तर ती पांढऱ्या रंगाची असते आणि ट्रान्सपोर्टची जी वाहनं असतात तर ती शक्यतो पिवळ्या रंगाची असतात। यामुळे ती सहज ओळखता येतात। किंवा इलेक्ट्रिकल व्हेकल जर असतील तर त्या ग्रीन कलरच्या असतात म्हणजे नंबर प्लेट। त्याच्यानंतर लाल वाहतूक सिग्नलचा अर्थ काय होतो, अर्थातच हे सर्वांना माहीत आहे, ते म्हणजे थांबा हा अर्थ होतो। म्हणजे लाल सिग्नलचा अर्थ थांबा होतो, हिरव्या सिग्नलचा अर्थ जावा असा होतो, तर पिवळ्या सिग्नलचा अर्थ सावध राहण्यासाठीचा असतो। ट्रान्सपोर्ट लायसन्ससाठी किमान वयोमर्यादा किती आहे, तर साधारणतः लायसन काढण्यासाठी वयोमर्यादा ही 18 आहे, पण ट्रान्सपोर्टसाठी मात्र वयवर्ष किती आहे, 20 वर्ष आहे। ट्रान्सपोर्टच्या गाड्या चालवण्यासाठी लायसन मिळवण्यासाठी किमान वयवर्ष 20 आहे आणि खाजगी वाहनांसाठी वयवर्ष किती आहे, 18 वर्ष हे आवश्यक आहे। मोटार वाहन कोणता विमा अनिवार्य आहे, तर लक्षात ठेवा मोटार वाहनासाठी थर्ड पार्टी विमा हा असणं आवश्यक आहे। यामुळे काय होतं, थर्ड पार्टी विमा असणं कायद्यानं अनिवार्य आहे। यामुळे अपघातात दुसऱ्या व्यक्तीला झालेल्या नुकसानाची भरपाई मिळू शकते। क्लच प्लेट अर्धवट दाबून वाहन चालवण्याला काय म्हटलं जातं, अर्थातच ते क्लच रायडिंग असं त्याच्याबद्दल उल्लेख केला जातो। तेव्हा क्लच अर्धवट दाबून गाडी चालू जाते त्याला क्लच रायडिंग असं म्हटलं जातं। त्यामुळं क्लच प्लेट जे आहे त्या लवकर खराब होतात। झेब्रा क्रॉसिंगवर पादचाऱ्यांना नेहमी काय केलं पाहिजे, प्राधान्य दिलं पाहिजे। रस्ता ओलांडणाऱ्या लोकांचा काय केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे। चिन्हात 4 चाकी आणि दुचाकी वाहनावर तिरपी रेघ असल्यास त्याचा अर्थ काय होतो, म्हणजे अशा पद्धतीचे तुम्हाला चिन्ह दिली जातात आणि त्याच्यातून तुम्हाला ते ओळखायचं असतं, तर कोणत्याही वाहनांना परवानगी नाही असा अर्थ होतो।
जर चिन्हावर तिरपी आणि क्रॉस रेग, तिरपी क्रॉस रेग असेल तर त्याचा अर्थ त्या ठिकाणी कोणत्याही वाहनांना ऑल मोटार व्हेकल प्रवेशाची परवानगी नाकारलेली आहे. तिरपी रेग आहे याच्यामध्ये, लक्षात ठेवा. ही अशा पद्धतीची तिरपी रेग. वर्तुळात आडवी रेग दर्शवलेले चिन्ह काय दर्शवतं, तर ते नो एंट्री, प्रवेश बंद. म्हणजे आता म्हणजे लक्षात ठेवा ही आडवी अशा पद्धतीची असेल तर ती नो एंट्री आहे. या चिन्हाचा अर्थ प्रवेश बंद किंवा नो एंट्री असा होतो. हे चिन्ह साधारणतः एकतर्फी रस्त्याच्या टोकाला किंवा प्रतिबंधित क्षेत्रामध्ये ते लावलं जातं. त्याच्यानंतर वर्तुळात 50 असं लिहिलं असेल तर हे चिन्ह काय दर्शवतं, तर गतीची मर्यादा दर्शवते. जसं आपण याच्या अगोदर 50 वर्तुळामध्ये असं जर 50 लिहिलं असेल तर ते काय दर्शवतं, तर ती गतीची मर्यादा दर्शवली जाते. त्यावरून रस्त्याच्या वाहनाची कमाल मर्यादा ही 50, त्यामुळे तुमची गाडी 50 तासापेक्षा 50 किलोमीटर प्रति तास ही असावी, त्यापेक्षा अधिक चालवू नये. अरुंद होत जाणारा रस्ता दर्शवणारं चिन्ह काय दर्शवतं, तर लक्षात ठेवा की पुढं अरुंद रस्ता आहे हे या चिन्ह त्यावरून दर्शवतं. म्हणजे हे चिन्ह वाहन चालकाला सावध करतं की समोर आता अरुंद रस्ता आहे. अशा ठिकाणी अपघात टाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, वेग कमी करावा आणि येणाऱ्या वाहनांना जागा देणं आवश्यक आहे. नेक्स्ट आहे भंडारा जिल्ह्याचा RTO क्रमांक काय आहे, तर लक्षात ठेवा भंडाराचा कोणता आहे, 36 हा RTO क्रमांक आहे. भंडारा जिल्ह्यासाठी नोंदणीकृत RTO क्रमांक किती आहे, 36. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला ओळखीसाठी एक स्वतंत्र नोंदणी क्रमांक हे त्यातून दिलेले असतात. सावधगिरी हटी दुर्घटना घटी हे म्हणजे घोषवाक्य पूर्ण करा, तर हे दुर्घटना हे त्याच्यातून येतं. म्हणजे त्यावरील फलकावर म्हणजे रस्त्यावरील जे फलक लिहिलेले असतात दुर्घटना घटी म्हणजे नजर हटी दुर्घटना घटी अशा पद्धतीचं आपल्याला त्याबद्दलचे आहे. भारतामध्ये सध्या कोणती BS प्रणाली अत्याधुनिक मानली जाते, तर लक्षात ठेवा BS6 ही अत्याधुनिक प्रणाली मानली जाते. त्याच्यामधून अत्याधुनिक उत्सर्जन नियंत्रण प्रणाली आहे. त्यामुळे वाहनांमधून होणारं प्रदूषण हे कमी करण्यासाठी म्हणून आपल्याला आवश्यक आहे. वाहन ताप्यातील पायलट वाहनाचं काय काम असतं, तर लक्षात ठेवा ताप्याला पोहोचवणं, मार्गाची पाहणी करणं, वाहनांची तपासणी करणं हे वरील सर्व कामं ही त्या पायलटची किंवा ताफ्यातल्या प्रमुखाची असतात. पायलट व्हेकल जे आहेत मार्ग निश्चिती, सुरक्षेसाठी मार्गाची पाहणी, ताप्यातील वाहनाचं नियंत्रण आणि समन्वयासाठी महत्त्वाची भूमिका हे ताफ्यातल्या पुढच्या चालणारे हे मार्गदर्शक म्हणून आपल्याला सांगता येईल. वाहनाचं मायलेज कमी येण्याचं मुख्य कारण काय आहे, तर लक्षात ठेवा की चुकीचं गिअर बदलणं, ऑइल न बदलणं, वारंवार क्लचचा वापर करणं हे वाहनाचं मायलेज कमी येण्यासाठी म्हणून आहे. म्हणजे गिअर चुकीचा वापर, जुने इंजिन ऑइल, विनाकारण हाफ क्लचवर गाडी चालवल्यामुळे काय होऊ शकतं, इंजिनवर ताण येतो आणि इंजिनाचा वापर वाढतो आणि मायलेज लक्षणीयरित्या काय होतं, कमी होतं. त्यामुळे हे गोष्टी टाळल्या पाहिजे. महत्त्वाची वाहतूक चिन्ह नेमकी कोणती आहेत त्या संदर्भाबद्दल चर्चा करू. तर स्टॉपला किती कोण असतात, तर 8 कोण असतात. म्हणजे हे अष्टकोनी चिन्ह आहे. हे चिन्ह आल्यानंतर वाहन पूर्णपणे थांबवावं आणि रस्ता मोकळा असल्यानंतरच ते काय केलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे. आता हा जो आहे हे चिन्ह दर्शवतं की म्हणजे हे गोल आणि अशी तिरपी जे आहेत तर त्याच्यातून काय होतं, यातून मार्गात जाण्यासाठी बंद किंवा एकतर्फी वाहतूक असलेल्या ठिकाणी हे चिन्ह नो एंट्रीचं हे लावलं जातं. या चिन्हातून अर्थ काय होतो, तर रुग्णालय जवळ आहे अशा ठिकाणी हे लावलं जातं. तर लक्षात ठेवा अशा ठिकाणी हॉर्न वाजवू नये आणि शांतता ही पाळली पाहिजे. त्याच्यानंतर हे अशा पद्धतीचं चिन्ह असेल तर शाळा जवळ आहे अशा वेळी वेग हा कमी ठेवा, कारण मुलंही रस्ता ओलांडू शकतात. त्याच्यानंतरचं अशा पद्धतीचं जर असेल तर पुढील रस्ता हा अरुंद आहे आणि अरुंद असण्यासाठी पुढं आपण लक्षात ठेवायचं की आता अरुंद रस्ता आहे, आपण वाहन हे हळू चालवायला पाहिजे. त्याच्यानंतर सुरक्षित ड्रायव्हिंगसाठीच्या ज्या टिप्स आहेत तर या संदर्भात लक्षात ठेवा सीट बेल्ट लावणं हे कायद्यानं बंधनकारक आहे. अपघाताच्या वेळी सीट बेल्टमुळं गंभीर दुखापत होण्याची शक्यता असते, तर ती 60% कमी हे सीट बेल्ट लावल्यामुळं वाचते. गाडी चालवण्यापूर्वी बाजूचे जे साईड मिरर आहेत किंवा मधला रिअर व्ह्यू मिरर जे आहे ते व्यवस्थित सेट करा, त्यामुळं ब्लाइंडिंग स्पॉट ह्या कमी होतात. त्याच्यानंतर वेग, आता हे जे वेग आहे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की वेग हा अपघाताचा प्रमुख कारण आहे. जिथे वेग मर्यादा लिहिली आहे तिथे त्याचं तंतोतंत पालन करा. घाई ही जीवघेणी ही आपल्याला ठरू शकते. त्याच्यानंतर हाय बीम आणि लो बीमचा वापर लक्षात ठेवा. रात्रीच्या वेळी हेडलाईटचा वापर योग्य करा.
समोरून येणाऱ्या गाडीला त्रास होणार नाही याची काळजी घ्या. लो बीम जे आहे तर ते वापरा. हाय बीम वापरल्यानंतर पुढच्याला दिसत नाही काही वेळा, तर त्यामुळे आपण हाय बीम वापरण्याऐवजी लो बीम वापरणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर ते पावसाळ्यात धुक्याचा दृश्यमानता कमी होते आणि अशा वेळी लॉंग लाईटचा वापर करू नका किंवा वेग हा फॉग लाईटचा वापर करा आणि वेग हा कमी ठेवा. त्याच्यानंतर आहे प्रथमोपचार संच जे आहे, म्हणजे प्रत्येक वाहनात प्राथमिक उपचाराचं सामान असणं, बँडेज, अँटीसेप्टिक क्रीम, आवश्यक औषधी ह्या सोबत ह्या असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे क्षमतेपेक्षा जास्त सामान किंवा प्रवासी भरल्यानंतर काय होतं, इंजिनवर ताण येतो आणि टायर फुटण्याची शक्यता असते, त्यामुळे हे देखील बेकायदेशीर आहे. त्याच्यानंतर लक्षात ठेवा की मद्यपान करून वाहन चालवणं गुन्हा आहे. यामुळं तुमचा मेंदू आणि स्नायू याच्यातील समन्वय बिघडला जातो आणि अपघातास ते कारणीभूत ठरतं. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, कागदपत्राच्या यादीत ड्रायव्हिंग लायसन, वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र आणि प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र ही तुमच्या सोबत असू द्या. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.